त्या ठिकाणी असेल तर कृपया करून पाठवायचं दोन्ही संघांचा. कार्तिक 11 आणि केबी 11 या दोन्ही संघांमध्ये ही महत्वाची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फारच या ठिकाणी महत्वाची लढत असेल. मागचा सामना जो झाला तो फारच अप्रतिम सामना पाहायला मिळाला. पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये नक्कीच या ठिकाणी गेला होता आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारचा लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये नक्कीच उत्सुकता लागली असेल. कारण जर आपण विचार करतो तर मात्र नक्कीच हा सामना देखील तितकाच टफ फाईट आहे. जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा नक्कीच सांगत होते की 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि प्रतिस्पर्धी संघ सांगत होता. फटका लाजवाब, पहिलाच फटका लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच खेळला गेलाय 3 धाव्यांसाठी. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. पळून 4 धावा काढल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. रोहितच्या माध्यमातून चांगला खेळाडू आहे आणि फारच चांगली बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा फटका नक्कीच आपल्याला बॅकवर्ड पॉइंटच्या मधून खेळण्यामध्ये यश संपादित केलं होतं. स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. 400च्या स्ट्राईक रेटने आता मात्र फलंदाजी करताना रोहित पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आहे. काय कॅच घेतलाय. व्हॉट कॅच. क्षेत्ररक्षणामध्ये केला होता फेरबदल आणि या ठिकाणी रोहितला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतंग या ठिकाणी नक्कीच 6 या आकड्यावरती. म्हणजे मला लांबून 0 दिसलं. मी बोललो अपडेट नाही झालं काय. पाणी आहे का तिथं. तिकडे कुठे त्या बिल्डिंग मध्ये ठेवलंय काय पाणी प्यायला. तिकडे ठेवा ना त्या तिथं. पानी विनीला आहे का. चल के क्यों बोला चल के आएगा घर से. कुर्सी लेगी इसमें देखना. अरे बाप रे. अरे बाप ये लेना थोड़ा गंदा है. अच्छा था रे मैं बैठा हुआ. गांड को गंदा ही लगता है ना रे. एक ऐसे एक जीन्स मेरे को 4-3 पहनना पड़ता है. चांगलं. अरे चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. कमबॅक मिनी कमबॅक म्हणावा लागेल कारण आता तुम्ही विचार केला तर नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. मागचा सामना जर आपण पाहिला तर सुपर ओव्हरचा थ्रिलर त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. पहिला सामना तो देखील सुपर ओव्हर. आता मात्र लाईन अँड लेंथ आली आहे. गोलंदाजीचा जर आपण विचार करतोय तर 6 धावा धावफलकावरती नोंदवला जात आहे. तर पहिल्या चेंडूचा विचार केला तर 4 धावा
पळून काढण्यात आल्या होत्या, पण तदनंतर मात्र शांत ठेवण्यामध्ये यश संपादित झालं. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या, त्यानंतर नक्कीच एकही धाव आलेला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. हलक्यारित्या खेळून काढलाय, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जातं. चांगले बॅटिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दे भावा दे, शौर्य आहे तू ना ना नाही सांगत नाव. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय? एम एस सोनू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळतील. एम एस सोनूचा जर आपण विचार केला, नक्कीच येत्या सीएम चषकामध्ये देखील आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतील. कालच ऑप्शन सीएम चषकचं देखील झालंय आणि त्याच्यामध्ये देखील चांगल्यारीत्या बोली लावण्यात आली आहे त्याच्यावरती. आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करत असताना सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला. मिसफिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी फंबल झाल्या, त्याच्यामुळे 2 धावा त्या ठिकाणी एकवटण्यामध्ये संपादित केला. जर आपण विचार केला, पहिला चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा एम एस सोनू तयार. चांगला चेंडू, चांगली गती, चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच वेळ लागतो गोलंदाजाचा. जरी आपण विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये थोडासा स्लो देखील फेकला जातो, कारण हात तेवढे मोकळे झालेले नसतात. हा चेंडू फार चांगला आहे, झेलबाद करण्याची संधी आहे आणि या ठिकाणी एकच धाव मात्र नक्कीच मिळेल. बॅटची कडा लागली होती, पण नक्कीच त्या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. या षटकाचा आपण विचार करतो तर 3 चेंडूमध्ये 3 धावा अद्याप खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 चालू असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. या ठिकाणी नक्कीच जर आपण विचार केला तर शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी मोठा फटका खेळू शकले असते. फार जगातला वेळ होता, पण नक्कीच या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. पुढील चेंडू मार्गस्थ असताना सोनू तयार. हलक्यारित्या खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक होते पण मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केलं जात आहे. हलक्यारित्या खेळून 2 धावा. आणि जर आपण विचार केला एम एस सोनूच्या गोलंदाजीचा, तर रूम मात्र फार दिला जातो. हा चेंडू मात्र बॉडी लाईनचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, स्वतःला ऍडजस्ट केलं, रूम क्रिएट केला आणि खेळण्यात आलं. पण मागच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर हात खोलायला फार चान्स होता आणि एक चेंडूचा जर आपण तो विचार केला तर 30 तर्रार गोलंदाजी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, पण त्याच्यानंतर गती थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. एकच धाव. अतिरिक्त धावसंख्येच्या मोबदल्यामध्ये 13 धावा तफलकावरती नोंदवल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फार चांगलं षटक फेकत असताना कुठेतरी या ठिकाणी दुर्गती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची कडा लागली आहे. एकच धाव त्या ठिकाणी असेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली ती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाद में कम होगा 3-3 4 इंडिया बाकी ये है ना न्यूजीलैंड, इसके लिए वाला इधर आते, इधर देखने का, सामने कमेंट्री इधर ही करने, इधर मैच देखने का।
चांगला क्षेत्ररक्षक आहे, जेलची संधी आहे या ठिकाणी. जेल मात्र सुटलाय, चौकार देखील सुटलाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, हल्ला बोल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकामध्ये या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. ब्लूटूथ कनेक्ट करा जरा. पण या ठिकाणी कामगिरी मात्र धाडसीची करत असताना पण धाडसीमध्ये थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये थोडस फेरबदल करावा लागेल. कारण जर आपण विचार केला तर समोर चंदन आहे आणि चंदनाचा वास मात्र आता येऊ लागलाय, दरमळू लागलाय या ठिकाणी पूर्ण ग्राउंड वरती. कारण मोठ्या फटक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली जाते. चंदन का झाड़ है बोल रहा है। अरे हाँ वो सोचा बाद में उसका नाम निकल गया। चंदन है ना, बास आ रहा है अभी। चंदन का झाड़ है। पुष्पा क्या है, डबल टी है ना? हाँ फ्लैट पीछे बाहर नहीं रे। अरे जाता नहीं है। फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, अडवावा लागेल हा चेंडू. नॉट आउट. आणि या ठिकाणी नक्कीच जर विचार केला तर फारच थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण करू शकले असते. कारण जर आपण विचार केला तर 27 साऊथ आफ्रिकावरती अद्याप नोंदवलं जाते, थोडंसं महागडं ठरतंय हे षटक. जर आपण विचार करतो तर चांगला कमबॅक करावा लागेल, गोलंदाजाला स्वतःवर जिद्द ठेवावी लागेल मित्रा. लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळतं, वाईटचा इशारा आलाय. थोडीशी जिद्द ठेवावी लागेल मनामध्ये, खांद्यामध्ये तेवढा जोर आलेला नाहीये अजून, पण मात्र नक्कीच मनामध्ये जिद्द फार आहे. एखाद्या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करत असताना एवढ्या छोट्या वयात विकेट घेऊ शकले असते. या ठिकाणी नक्कीच बॉलवर जाण्याची गरज होती. जर आपण विचार केला तर त्याच स्पीड मध्ये जर बॉलवर गेले असते तर कुठेतरी जवळ पोचून त्या ठिकाणी झेलबाद करण्याची संधी देखील होती. पण आता मात्र चंदन मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलाय. चंदनचा वैयक्तिक आपण विचार करतोय तर 9 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी साकार करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. खोलव्या टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने गवताला गवसणी घालत मात्र चेंडू चाललाय. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र अजिबात केला जात नाहीये. चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून कार्तिकला आपण पाहतोय. त्याचा सक्का म्हणजे शैलेश दादा भोईर देखील या सामन्यामध्ये खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक भोईर या ठिकाणी देखील गोलंदाजी करत असताना काय प्रोत्साहन करतात. शील टिपला जातोय, विकेट प्रस्थापित केली जाते. विकेट मिळवली आहे कार्तिकनी, पण हास्य मात्र शैलेश दादा भोईर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चांगली कामगिरी नक्कीच त्या ठिकाणी करत असताना कार्तिकला आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूवरती विकेट मात्र नक्कीच मिळवली, फलंदाजाला पात केलं आणि सोनू रन दादा कोण रन दादा 30 बॅट्समॅन कोण आलाय.
विजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच पाहायला मिळतं. खोलव्या टप्प्याचा चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फारच विजय नावातच विजय आहे, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर नक्कीच आपण विजय सेन आहे का माहितीये कोणाला नाही माहिती. त्याला तर त्याचं विजय नाव आहे ते नाही माहिती होतं. आडनाव मित्रा विचार केला तर विजय आहे, गोलंदाजीमध्ये देखील विजय आहे. या सामन्यामध्ये विजय दडलाय का येणारी वेळच सांगेल. संघामध्ये तर फार विजय आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण थोडं त्वरित सजवा मित्रांनो, कारण आपल्याला हा एकच सामना नाही, अजून फार सामने खेळवायचे. कारण आपण जर पाहतोय तर आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये विजय नाना, प्रथमेश पवार या ठिकाणी नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विजयच्या माध्यमातून फारच कमालीची गोलंदाजी जर आपण विचार केला तर अफलकाचा, तर चंदन अद्याप चांगलं फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि 31 धावा फलकावरती तब्बल नोंदवल्या गेल्या. 3.2 षटकांचा या ठिकाणी खेळ झाला आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. खोलव्या टप्प्याचा चेंडू, फारच चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी. नक्कीच बॅटला बॉल अद्याप लागत नाहीये, पण एक मात्र नक्कीच मनामध्ये दुविध मन स्थिती आहे की क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूवर हलवलं जात आहे. बॅटला बॉल नसेल लागला तरी पण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल केले जातात. हा फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. एकच धाव त्या ठिकाणी असेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3-2 या ठिकाणी 32 धावा फलकावरती आणि 2 गड्यांच्या बदल्यामध्ये षटक क्रमांक 30 चालू असताना उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चौथा चालू आहे, माफ करा. आणि 2 धावेचा प्रयत्न केला जातो. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने आणि 35 या ठिकाणी नक्कीच नोंदवला जात आहे. उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. थोडंसं महागडं ठरतंय षटक, कारण विजयचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी कुठेतरी त्यांचं म्हणणं होतं की 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाजी देखील चांगली असेल तेव्हा त्याच्यापेक्षा चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केला आपल्या बॉडीला आणि नक्कीच फारच अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण आउटफील्डचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर आउटफील्ड फार ट्रिकी आहे आणि त्या ट्रिकी सिच्युएशन मध्ये स्वतःला ऍडजस्ट केलं, स्वतःची बॉडी परफेक्ट रित्या मूव्ह केली आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शैलेश दादा भुईर यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये चेंज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कोण आहे?
या ठिकाणी नक्कीच आपण जर विचार करतो एक धाव त्या ठिकाणी आली आहे विजयला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये शैलेश भुईर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर जर आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून आता गोलंदाजीची कमान स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. चांगली चांगला फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. एक धाव नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. फटका लाजवाब आहे. पट्ट्यात आला आणि मात्र डिस्पॅच केला. इन दी स्लॉट आउट ऑफ दी पार्क चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार्क. साधवा लाजवाब फटका स्लॉट मध्ये होता. प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी केलं जातं. वॉट शॉट. लेफ्टीची खासियत आहे. सुमितचा जर विचार केला तर सुमित नावामध्ये फार दम. पण ओरम क्रिकेटमध्ये सुमित ढेकले या नावाने देखील एक खेळाडू फार प्रसिद्ध आहे आणि इथे मात्र सुमित त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना अजून एक लाजवाब फटका. काय पट्ट्यात आलाय चेंडू. सांगत असताना शांत बसायला मी काही संत नाही आणि मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच अजून जिवंत ठेवली आहे. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र या मॅचचा देखील अंत नाही आणि 53 धावा धाव फलकावरती नोंदवला जात आहेत. संजीवनी देण्याचा काम. आता मात्र चांगली लाईन लेन चांगली गती चांगला टप्पा अचूक टप्पा भेदक मारा अशी रणनीती मात्र थोडासा लेट झालाय का. प्रतिस्पर्धी संघाच्या केबी या संघाचा जर आपण विचार केला ना तर ते सांगत होते की 70 ते 75 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र मिसफिल्डिंग देखील होणार नाही. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. वन टप हातामध्ये चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो खेळाडू. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालाय. 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 54. 2 बाद 54. वाइटचा इशारा आलाय पंचांच्या पासून. एक धाव देखील असेल. सेल्टॉस के बारे में कुछ बोलेगा तो उसको छापटे देते हैं. लाउडे 28 लाख का गाड़ी लिया है तेरे में. नहीं बोला नहीं ऐसा कुछ किया था उसने भी दिया ना किया. क्या बोलेगा इतना अच्छा निकालेगा उसको. उसको क्या लैम्बोर्गिनी चाहिए उधर का. यार क्या कर रहे हैं. नो बॉल आलाय. नो वर फ्री हिट. धावचीची संधी गती वाढवावी लागेल.
फलंदाज बॉल होईल, या ठिकाणी बॉल काउंट होईल, गरज नव्हती. सुमितची विकेट देखील तितकीच महत्वाची होती जेवढी विकेट महत्वाची म्हणजे चंदनची होती. कारण जर विचार केला त्याच्या बॅट मधून देखील मोठ्या फटके आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. गरज नसताना या ठिकाणी विकेट गमावली. खोला नाश्ताला धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एका धाव त्या ठिकाणी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो फेकी जर चांगली असती तर कुठेतरी निर्णय वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला बिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार कोणाचा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. या षटकाचा जर आपण विचार केला तर फारच महागडे ठरत हे षटक. कारण तब्बल 12 धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये आणि अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बॅटची कडा झेल सुटलाय. झेल बाद करण्याची संधी होती यष्टी रक्षकाला पण मात्र झेल सुटलाय हातामधून. मिश्रा बोलतो ना मिश्रा. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. दूरवरून येत आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. लोअर फुल टॉस चेंडू. चंदननी मात्र त्याच्या नावाची मोहर त्या चेंडूवरती उमटवली. फारच लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अलाउन दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. गवताला गवसणी घालत गवताला आग लावत चेंडू गेलाय. सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 4. चौकार. आणि नक्कीच कॅप्टनचं कौतुक असेल कारण कॅप्टन जेव्हा टॉस साठी आले तुम्ही वारंवार म्हटलं की एका कॅप्टनने सांगितलं होतं की 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू तर दुसऱ्या कॅप्टनने सांगितलं होतं की 70 ते 75. 70 धावा तर धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू देखील वाईड असेल. एका कॅप्टनने सांगितलं जे बॅटिंग करतोय त्याच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही 70 ते 75 धावा सहज मात्र या गोलंदाजी समोर लावू शकतो. आणि त्या नावाचं खरं उदाहरण मात्र खेळाडू दाखवत असताना की कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी 6 समाप्त होईल आणि तब्बल धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या म्हणजे 71 आणि 72 धावांचं या ठिकाणी नक्कीच इथून पुढे आव्हान असेल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.
हलक्यारित्या खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. तिथं आहे बा, तिथं आहेत जा, ते ठेवलं जा पिशवी मध्ये तिथं जा. प्रसाद
घायल झालेला शेर मात्र आता या ठिकाणी चांगली फलंदाजी करतो. ज्यावेळेला डोळ्याला चेंडू आदळला नक्कीच कॅमेरामॅनचा देखील तितकाच कौतुक आहे. गोविंदला आपण पाहतोय, फटका लाजवाब आहे. हवेने मात्र चेंडूला घेऊन गेलाय आणि लांबवर हा फटका नक्कीच या ठिकाणी मारण्यात आलाय. 350 वर 2 23 इंजर्ड बट नॉट डाऊन. आणि चांगली या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक स्कोरिंगच नाही तर तुमचा स्कोररच नाही. किती झाले असतील विचार त्यांना. किती झाले ते टाकतो आम्ही. 24 झाले. 24 आता. 24. आता 24 झाले. बरोबर आहे रे, बरोबर आहे. 50 रन वाढव. डॉट या ठिकाणी चेंडू आलाय आणि धावगतीचा जर आपण विचार केला तर 12.20 सरासरीने या ठिकाणी धावा कुठल्या आहेत अद्याप करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटलाय या ठिकाणी. चांगला फुल शॉट खेळला होता, चापट दिली होती बॉलला, मात्र त्या ठिकाणी झेल मात्र सुटलाय आणि फलंदाज सेफ असेल. म्हणतात ना, घायल शेर की सासे उसकी दहाड से भी भयानक होती है. आणि तसंच मात्र आता काहीतरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 25 धावा धावफलकावरती समीकरण असेल 24 चेंडू आणि 47 धावांचं. 24 चेंडू 47 धावा, एकही गडी बाद झालेला नाहीये आणि फारच चांगली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अद्याप या संघाची पाहायला मिळते. कार्तिक 11 हा संघ बॅटिंग करत असताना शैलेश दादांचा विचार केला, शैलेश भोईरचा विचार केला तर मात्र 3 चेंडूमध्ये 7 धावांची चांगली खेळी सजवली आहे आणि विजय सैन अद्याप नक्कीच आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करतोय. 9 चेंडूमध्ये हे किती आहे, 16 की 18 आहे? 18 धावा. इथून चांगला चेंडू, पण त्यांचे हात समांतर आलेत, पण वाईटचा इशारा पंचांच्या बाजूने नक्कीच आपल्याला आफ्रिकावरती पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय, पंचांचे हात समांतर झाले. त्रिफळाचीत रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, थोडीशी घाई मात्र नडली. रिव्हर्सचा फटका म्हणजे दुधारी तलवार, कधी समोरच्यावर उमटल तर कधी स्वतःवरच. इथे मात्र स्वतःवर उमटली आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. रिव्हर्सचा फटका खेळायच्या नादामध्ये थोडंसं स्टायलिश क्रिकेट खेळायचं होतं. थोडंसं जर आपण विचार केला तर टेंडन्सी बरोबर होती, कारण 2 चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडू बाहेर फेकले होते, पण रोहित गोलंदाज हुशार आहे. हा चेंडू मात्र स्टंपात फेकण्यात आला आणि हे मात्र जज झालं नाही बॅट्समनला, त्याच्यामुळे कदाचित विकेट जाऊ शकते. पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना गणू अरे कोण गणेशच नाव आहे ना त्याचा. अरे
फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. या नावावर या बॉलची कंप्लेंट मात्र पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल. बॉल हरवलाय का? नक्कीच लाजवाब फटका दूरवर आजच्या दिवसातला सर्वात लॉंगेस्ट 6 असू शकतो. नक्कीच भेटलाय. फारच चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक आल्या आल्या गणेशनी मात्र स्वतःचा वैयक्तिक श्री गणेशा केलाय. 6 धप्पा 600च्या स्ट्राईक रेटने तब्बल बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॅटची कडा घेतली. एक जाव त्या ठिकाणी असेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. 34 धावा फलकावरती. अशा प्रकारचे जर एखाद दोन मोठे फटके ओव्हर मध्ये आले तर सामना कुठेतरी अजूनही 9 26 26 होत्या. जवाब स्ट्रोक शैलेश भुईरच्या बॅट मधून चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4 आणि 4. 5,03,000. हा फटका थोडासा फसलाय, तेवढी गती मात्र मिळाली नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चौकार आलाय. रन मात्र या ठिकाणी पंच बघत असताना कदाचित शॉट द्यायची त्या ठिकाणी घोषणा केली असती. रन शॉट होता पण त्या ठिकाणी फटका लाजवाब आला असता, पण लाजवाब आलाय आणि 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. ठीक आहे, पंचांच्या बाजूने कदाचित 43 धाव फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गणेश आणि आता मात्र 4 चप घेतला. या षटकाचा जर आपण विचार केला तर शैलेश मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलेत आणि अद्याप चांगले बॅटिंग करत असताना, कारण ज्या वेळेला त्या सेंटची विकेट गेली होती त्यावेळेला कुठेतरी दुविधा मनस्थितीमध्ये तो सामना फसला होता. फसला म्हणण्यापेक्षा अडकला होता. तो बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच शैलेश भुईर त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि फारच चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. 6 चेंडू 15 धावा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. समीकरण स्वस्त झालाय. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. 72 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली सुरुवात मिळाली या ठिकाणी. बॉलर सुमित फुलटा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. ढगाला बुक्की मारत हा चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. षटकार, वॉड शॉट, आजच्या दिवसातला सर्वात लांबडा षटकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. आणि नक्कीच या ठिकाणी बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंदवली जाते चेंडूची.
अजून एक चांगला फटका, जेलची संधी आहे, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर आहे. काय बॅटिंग करतोय गणेशचा जर आपण विचार केला तर ताकदीचा पुरेपूर वापर, दोन बाहुबली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला शैलेश तर दुसऱ्या बाजूला गणेश. SG फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगत निर्माण करत असताना लाजवाब बॅटिंगचा मुजारा नक्कीच या ठिकाणी सादर केला जातोय. हार्ड हिटिंग परफॉर्मन्स सुमितला विचार करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. जशा प्रकारे सुमितने 2 षटकार फेकले होते त्याचं चोख प्रति उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे, ते म्हणजे गणेशच्या माध्यमातून. 4 चेंडू 19 धावा आणि त्याच्यामध्ये 3 षटकार आहेत. काय फलंदाजी केली जाते. समीकरण वारंवार बदलत जात आहे. प्रत्येक चेंडू मागे या धावांची स्थिती खूप खालावली जाते. आता मात्र भरकटला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब कॉलिंग त्या ठिकाणी नक्कीच आवाज आला पळ 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 आणि त्या ठिकाणी नक्कीच चांगला प्रतिसाद देखील दिला, कारण दुपारचं सत्र आता मात्र चालू झालंय. थोडस हीट देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाच्या मध्ये नक्कीच बॉडी हायड्रेट ठेवून पळण्यासाठी फार जिद्द आणि धाडसीचं काम या ठिकाणी केलं जात आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू, हा चेंडू चांगला होता, समोर टप्पा पडला आणि हा चेंडू बाहेर निघाला. लाजवाब गोलंदाजी, चांगला कमबॅक सुनीलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 57 धावा फलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात. सरळ खेळला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, सुटलाय चेंडू, चेंडू सुटलाय की मॅच सुटली. कारण फारच बँक मध्ये तुमच्या धावा कमी आहेत. धावा गरज असेल 12 चेंडू 7 धाव्यांची, फारच स्वस्त करून ठेवला हा सामना. ज्यावेळी कुठेतरी 72 धावा बनवल्या होत्या ना, तेव्हा वाटत होतं कुठेतरी शेवटचा चेंडू पर्यंत हा सामना जाऊ शकतो किंवा वन साइडेड मुकाबला होऊ शकतो. पण आता मात्र वेगळी स्थिती पाहायला होतं. 12 चेंडू 7 धावा, जशा 72 धावा चेस केल्या तसं वाटतच नाही. कुठेतरी असं वाटतंय की 50 ते 55 धावा या ठिकाणी चेस करतात. गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर मंगेश आणि फलंदाजी ट्रॅकवर पॉपिंग क्रीज मध्ये गणेश तयार. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मागची मॅच पण आपण पाहिली, जेव्हा कुठेतरी 12 चेंडू येतात ना तेव्हा काहीतरी गाडी डगमगते. पण नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच चांगला फेकण्यात आला. आता मात्र वाईड आहे. बॉलरची साथ देखील आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाही, कारण मित्र 7च धावा त्यांना करायच्या आहे. त्याच्यामध्ये जर वाईट टाकला तर कुठेतरी आपल्याला चौकार आला.
लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला आलाय. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच खेळण्यात आला. दुसरा धावेचा प्रयत्न, सामना जिंकलाय तो म्हणजे कार्तिक 11 या संघाने. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. कारण लाजवाब खेळ या ठिकाणी शैलेश भोईरच्या माध्यमातून एक अँकर इनिंग कॅप्टन्स नॉक खेळत असताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाले. 16-18 चेंडू मध्ये 23 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. पण गणेश मात्र MS धोनी स्टाईल मध्ये आले आणि MS धोनी स्टाईल मध्येच हा सामना फिनिश केला. 7 चेंडू आणि 25 धावा त्याच्या बॅट मधून आणि विजय सेनच्या माध्यमातून एक चांगली